ना कशा पद्धतीचं संमेलन असणार आहे आणि काय वेगळेपण आहे? हे हिंदू संमेलन आहे आपलं. हिंदू नववर्ष पाडव्यानिमित्त हे आयोजित केलेले आणि याच्यात शोभायात्रा काढून नंतर पूर्ण परिसरात त्याची शोभायात्रा निघून कुठून कशी सुरुवात होणार आहे? याची सुरुवात भानुदास नगर येथील भोलेश्वर महादेव मंदिर आहे, इथून सुरुवात होईल. तिथून दुर्गा माता मंदिर विष्णुनगर, तिथून हनुमान मंदिर विष्णुनगर, तिथून आर्यनगर येथील जैन मंदिर, त्याच्यानंतर नाथनगर येथील तुळजामाता भवानी मंदिर, गणपती मंदिर आणि त्याच्यानंतर नर्मदेश्वर महादेव मंदिर इथे सांगता मित्रनगर आणि तिथेच संमेलन होणार आहे. काय संमेलन म्हणजे नेमकं काय होणार आहे? संमेलन मध्ये नेमकं तिथं जे काही आम्ही संत बोलवले त्यांचं पूजन होणार आहे. त्याच्यानंतर तिथं एक हरिभक्त पारायण अतुल महाराज यांचं व्याख्यान ठेवलेले आहे आणि बंगाळे म्हणून आहे त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे. 2 जणांचं व्याख्यान होतं. संमेलनाला किती लोक अपेक्षित आहेत? संमेलनाला 2-2.5 हजार लोक अपेक्षित आहे, कारण आम्ही सर्व फिरलो, पूर्ण वस्तीत सर्व घरोघरी जाऊन सर्वांना आम्ही पत्रक दिले आणि येण्यासाठी आमंत्रित केलेले. तर त्या अनुषंगाने 2-2.5 हजार लोक येतील अशी अपेक्षा आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.